यानंतरची बातमी भंडारामधून। भंडारा जिल्ह्यामध्ये औषधांची दुकानं तपासणी करण्यात येते, कारण 3 दुकानांवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। देशामध्ये कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानं आता महाराष्ट्रामध्ये औषध प्रशासन विभागानं तपासणी सुरू केली आहे। भंडारा जिल्ह्यातही औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध दिल्यानं 3 मेडिकलवरती आता कारवाई करण्यात येते आहे। कफ सिरपचा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आता प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कफ सिरपमुळे आता झालेल्या या मृत्यूमुळे आता कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती आता ताण आलेला आहे। रेसिपी फ्रेशची 38 बॉटल्स आम्हाला भेटली आहे आणि त्याचा स्टॉक आम्ही प्रतिबंधित केलेला आहे। किती दुकानदारांना नोटीस दिली? आतापर्यंत मागचे 4 दिवसात आम्ही 8 किरकोळ विक्रेत्यांचं इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि त्याच्यात 7 यांना नोटीस पाठवलेली आहे।